आमचे नेते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राजीवजी सुतगिरणीचे चेअरमन आदरणीय राहुल पाटील साहेब यांनी एका महत्त्वाच्या विषयासंबंधी जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे, त्या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार, छायाचित्रकार, त्याचबरोबर सर्व मीडियाचे पत्रकार आणि त्यांचे सर्व छायाचित्रकार या सर्वांचं या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्व पत्रकार बंधूंना आणि छायाचित्रकार बंधूंना विनंती करतो की आज या ठिकाणी आमचे नेते राहुल पाटील आपल्या समोर जी माहिती मांडणार आहेत, जे निर्णय आपल्या समोर या ठिकाणी सांगणार आहेत, तो आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचवावा अशी आदरणीय राहुल पाटलांच्या वतीनं आपल्या सर्वांना मी विनंती करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मी थांबतो। यानंतर आमचे नेते आदरणीय राहुल पाटील साहेब आजच्या या बैठकीचा उद्देश आपल्या समोर या ठिकाणी सांगतील आणि मग त्यानंतर आपल्या प्रश्नांना ज्या काही गोष्टी आहेत त्यांना उत्तरं दिली जातील, अशी साधारण या कार्यक्रमाची रूपरेषा असेल। मी आदरणीय राहुल पाटलांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला सुरुवात करावी। सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम या पत्रकार परिषदेसाठी आपलं सर्वांचं मी स्वागत करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे, माझे वडील आणि आमचे नेते स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब हे गेली 40-45 वर्ष झाली कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सक्रिय होते। त्यांनी जिल्ह्यातल्या अनेक संस्थांमध्ये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनेक संस्थांमध्ये काम केलं, संस्थांमध्ये नेतृत्व केलं। विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला। 6 वेळा त्यांनी निवडणूक लढवली, 2 वेळा त्याच्यामध्ये ते विजयी झाले होते। 20 वर्ष जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं। अनेक संस्थांमध्ये त्यांचं नेतृत्व होतं। गेल्या वर्षी आकस्मिकपणे त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आमच्या या PN साहेबांच्या गटाची जबाबदारी आणि विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी मला निवडलं। त्याच्यानंतर मी या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सामोरे गेलो आणि अगदी थोडक्या मतामध्ये आमचा पराभव झाला। निवडणूक झाल्यानंतर गेल्या 8-10 महिन्यांमध्ये आमचे कार्यकर्ते असतील, आमच्या गटातील लोकांना अनेक अडचणीला सामोरे जायला लागलं आणि त्यातूनच खरं तर गेल्या 4-5 महिन्यापूर्वी पक्षांतरची चर्चा चालू झाली। खरं तर ती भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती। त्यावेळी देखील आपल्या काही पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारले होते। खरं त्याच्यामध्ये भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांशी किंवा कुठल्याही नेत्यांशी माझी काही चर्चा झाली नव्हती असं मी स्पष्ट सांगितलं होतं। त्यानंतर तो विषयही थांबला। खरं दरम्यानच्या काळामध्ये
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्याकडं आमच्या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या NCDCच्या कर्जासाठी आम्ही गेलो होतो. ते गेल्यानं असताना अजितदादांनी आम्हाला आश्वासित केलं की कारखान्याला त्यांच्याकडून मदत होऊन जाईल. आणि थोड्या दिवसानंतर अजितदादांनी मला पुन्हा बोलवून घेतलं आणि त्यांच्या पक्षामध्ये सामील होण्याचं आमंत्रण केलं. आणि त्यानंतरच आमचे सगळे कार्यकर्ते असतील, आमचा करीर विधानसभा मतदारसंघ असेल, आमच्या जुन्या मतदारसंघातले राधानगरी तालुक्यातले कार्यकर्ते असतील, ह्या सगळ्यांशी गेल्या 15-20 दिवसामध्ये मी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांकडून या गोष्टीची सगळ्यांच्या सहमती आल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांनी जाण्याचा निर्णय घेतलाय. आणि उद्याच्या 25 तारखेला आमच्या गावी सोडोली इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, सुनील तटकरे साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये PN पाटील साहेबांच्या ह्या गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. काय म्हणला? आम्हाला प्रशासकीय लेवलला पोलीस स्टेशन असेल, प्रांत ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, अशा वेगवेगळ्या स्तरावरती आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना अडवणूक केली जात होती, अजूनही चालू आहे. अशा प्रकारच्या अडचणी चालू आहेत. राष्ट्रवादी पक्षानं तुमची अडवणूक केली म्हणून तुम्ही त्या पक्षात जाता का? नाही. कारखान्याला मदत पाहिजे असेल तर आमच्याकडे या, नाहीतर मदत करणार नाही असं सांगितल्यामुळे तुम्ही त्या पक्षात निघालाय का? नाही, खरं तर आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा भेटायला गेलो होतो, खरं तर हा ज्यावेळी विषय सुरुवातीला चालू झाला, मुश्रीफ साहेबांकडे आम्ही ह्या विषयी गेलो होतो भेटायला. मुश्रीफ साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा विषय त्यांच्या अखत्यारीत येत नाही, त्याला अजितदादा पवार असतील किंवा CM साहेबांना भेटावं लागणार. मग अजितदादांची भेटण्याची आम्ही वेळ घेतली. त्यांना भेटायला गेल्यानंतर ज्यावेळी आम्ही भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली, तेव्हा अजितदादांनी आम्हाला पहिल्या भेटीमध्ये सांगितलं होतं की ह्या कारखान्याला आम्ही मदत करतो. आणि NCDCचं लोन अप्रुव्हल झाल्यानंतर जी राज्य शासनाची शासकीय हमी असते ती अजितदादांनी आम्हाला पहिल्या भेटीमध्येच त्याला मदत करतो म्हणून सांगितलं आणि ती केली. 2014 ते पोलीस विरोधी पक्षात पण होते, विरोधक होते, पण त्यांनी असा निर्णय घेतला नाही. त्यावेळी पण त्रास झालाच असेल कार्यकर्त्यांना वगैरे, पण त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला नाही, पण तुम्ही मात्र हा निर्णय घेतला नाही. कसं आहे, PN साहेब असताना आम्हाला आम्ही कार्यकर्त्यांना ह्या गोष्टींची जड बसत नव्हती. PN साहेबांच्या नावामुळे असेल, PN साहेबांच्या ज्या काही ओळखी होत्या किंवा PN साहेबांचं जे राजकीय वलय होतं त्याच्यामुळे आम्हाला एवढा त्यावेळी त्रास झाला नव्हता. दुर्दैवानं आमच्यामध्ये PN साहेब नाही आहेत आणि त्याच्यामध्ये आमचा पराभव जो झालाय, त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं आता राजकारणाची सगळी समीकरणं बदलल्यात राज्यामध्ये. या कालखंडामध्ये तळ हयात गांधी घराण्यावर प्रेम करून अनेक पराभवाचे घाव सोसून प्रत्येक वेळेला मानहानी सोसून एकनिष्ठ राहिलेले PN साहेब आज आपल्यामध्ये नाही आहे असं तुम्ही म्हणताय, परंतु त्यांच्या पश्चात त्यांचा एकाकी पडलेला गट सावरायला काँग्रेस सक्षम नव्हता असं म्हणायचं का? काँग्रेसबद्दल मला काही तसं मी बोलू शकणार नाहीये, कारण का माझ्या वडील आणि माझे नेते PN साहेबांनी त्यांचं पूर्ण आयुष्य या पक्षामध्ये घालवलं. गांधी घराण्यावरचं त्यांचं प्रेम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गेली 32-33 वर्ष सद्भावना दौड आम्ही करतोय. खरं तर आज सुद्धा आम्ही सकाळी आमच्या सूतगिरणीवरती तो राजीवजी गांधी जयंतीचा कार्यक्रम आम्ही पार पडला आणि ही पद्धत अशी चालू आम्ही ठेवणारी आहे. फक्त ज्या काही घडामोडी झाल्या किंवा जे काही आमच्या कार्यकर्त्यांना त्रास व्हायला लागलाय आणि एकंदरीत गेल्या 8-10 महिन्यामध्ये ही खतखत आमच्या कार्यकर्त्यांमध्ये फार होती आणि पक्षांतराचा निर्णय हा ऍक्च्युली अजितदादांनी आम्हाला नेमकं त्यावेळी बोलवलं, तर ही चर्चा आमच्या कार्यकर्त्यांच्यात बरेच दिवस चालू होती
अगदी निवडणुकीच्या निकालानंतरच ज्या प्रकारे हे सगळं घडून आलं त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा पहिल्यापासूनच चालू होती. ज्यावेळी काँग्रेस सोडायचा तुम्ही निर्णय घेतला त्यावेळी काँग्रेसचे इथले जिल्ह्यातले दिग्गज नेते आहेत सतीश पाटील, त्यांच्याबरोबर या संदर्भात काही चर्चा तुम्ही केली होती का? त्यांना तुम्ही हा निर्णय सांगितलं होता? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे 40 वर्ष 45 वर्ष करवीर तालुका करवीर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा निष्ठावंत मतदारसंघ पीएम साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आज 55 वर्ष 60 वर्ष 65 वर्ष झालेले काही कार्यकर्ते करवीर तालुक्यात विशेषतः कोल्यापासून पुढे परिसर जो तिथला पूर्ण पट्टा आहे कांचनवाडी तुम्ही सगळा काँग्रेसचा तिथल्या सगळ्या लोकांना पारंपरिक ज्यांनी कितीही वादळं आली काही केली त्यांनी पीएम साहेबांच्यावर निष्ठा ठेवली त्या सगळ्यांशी तुम्ही काँग्रेस सोडायच्या अगोदर चर्चा केली? हे ज्यावेळी अजितदादांना चर्चा करून आम्ही भेटून आलो असं ज्यावेळी वृत्तपत्रामध्ये आलं त्यावेळी मला बंटी साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी मला विचारलं. त्यानंतर मी आणि माझे भाऊ राजेश पाटील आम्ही बंटी साहेबांची भेट घेतली आणि कार्यकर्त्यांच्यातून असं मत येतंय त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्यावर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही असा काही निर्णय घेऊ नका. कारण मी त्यावेळी आम्ही त्यांना सांगून आलो की आम्ही कार्यकर्त्यांशी बोलतोय त्यांची चर्चा करतोय आणि जे काही कार्यकर्ते बोलतील तो निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. तिथून पुढे गेल्या 15-20 दिवसामध्ये आम्ही जिल्हा परिषद वाईज असेल तालुका वाईज आमचे करवीर तालुक्यातले सगळे जिल्हा परिषद पन्हाळा तालुका गगनबावडा आणि राधानगरी आमचा कारखान्याचा जो कार्यक्षेत्र येतोय ह्या सगळ्या तालुक्यांमध्ये गट वाईज आणि तालुका जिल्हा परिषद वाईज आम्ही मिटिंग घेतल्या लोकांशी चर्चा केली लोकांचं मत ऐकून घेतलं आणि त्यानंतरच आम्ही हा निर्णय लावलो. अनेक गटांना बरोबर घेऊन गेला मी काँग्रेसमध्ये होता म्हणून त्या सगळ्या गटाच्या लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला. आज तुम्ही अजितदादांच्या गटाबरोबर जाता म्हणजे अप्रत्यक्षरित्या भाजपला सपोर्ट करण्यासाठी जातात तर आता ते गट सगळे तुमच्याबरोबर येणार आहेत का? नाही त्या गट आमच्या बरोबर आहेतच ना. नाही मी त्यांच्याशी चर्चा केली. आमच्या ज्यावेळी कार्यकर्त्यांशी आमचं बोलणं झालं आणि त्यांचा जो काही निर्णय झाला त्याच्यामध्ये कारखान्यामध्ये आमच्या सोबत असलेले माजी आमदार संपतबापू पवार असतील त्यानंतर AY पाटील साहेब असतील ह्यांनाही आम्ही तो निर्णय सांगितला. मी त्यांची दोघांचीही भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला समर्थन दिलं ह्याच्याबद्दल. नाही त्यांनी समर्थन दिले ना. AY पाटील साहेब राष्ट्रवादीतच आहेत. मान्य मान्य आहे ना. भोगावती कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना जिल्हा बँकेकडून त्याला मदत केली जाते सहानुभूती म्हणून ते जिल्हा बँक मदत करत असताना एनसीकडून जायचं काय कारण? 3% व्याज नाही त्याचा व्याजदर कमी असल्यामुळे आम्ही तिथं प्रपोजल दिलोय आणि त्यांचा अप्रुव्हल आम्हाला मिळालं. ती लॉंग टर्म कर्ज आहे. काय डेव्हलपमेंट करायच्या साखर कारखान्यांना दिलं जाणारं जे कर्ज आहे ते KDCC बँक देते आणि NCDC कडून साखर कारखान्यांना जी बूस्टर म्हणून गेल्या 2 वर्षापासून ही सगळी व्यवस्था केंद्र शासनानं चालू केलेली आहे. KDCC बँकेचं कर्ज साखर कारखान्यांना 8.5 ते 12% व्याजदराने मिळतं आणि NCDCचं कर्ज हे 7.5 नव्हतं ते यावर्षी 8.5% ते देत आहेत. एकूण कारखान्यावरती लोकांना द्यावी लागणारी बिलं आणि साखरेचे बाजारामध्ये असणारे दर यामध्ये जी तफावत आहे त्यामुळे फक्त भोगावतीच नाही तर सर्वच साखर कारखाने हे अडचणीत आलेले आहेत आणि त्यामुळं थोडंसं कर्ज सर्वच कारखान्यावरती वाढलेलं आहे आणि एकूण आर्थिक मेळ जमा खर्चाचा बसत नाही आणि त्या संदर्भात NCDC कडनं हे कर्ज मागण्याचा उद्देश एवढाच आहे की ते 7 वर्षाचा आहे आणि त्याला 2 वर्षाचा मोरेटोरियमचा कालावधी आहे आणि त्यामुळं NCDCचं कर्ज हे कारखान्यांना थोडंसं सोयीचं आहे आणि ते येणारं कर्ज जे आहे ते आम्ही KDCC बँकेलाच भरणार आहे. विधानसभा निवडणूक तुम्ही लढवली तेव्हा जिल्ह्यातल्या खासदार आमदारांनी जिल्हाध्यक्षांनी मदत केली नाही याचा काही तुमच्याबद्दल? असं काहीच नाही.
तुम्हाला जिल्ह्यातल्या नेत्यांनी काँग्रेसच्या मदत केली नाही त्याच्यावर नाही असं काहीच नाही. नाही केली ना मदत, तसं काही केली नाही असं काहीच विषय नाही आहे. मदत झालेलीच आहे ना. महाविकास आघाडीचे जे काही नेते होते, जे काही गट होते, जे काही पक्ष होते, सगळ्यांची आम्हाला मदत झाली. आता दुसरा आव्हान काय असणार सगळ्याच निवडणूक असतात किंवा तुमचं तसं नियोजन काय झाले का? तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच दरम्यान चालू केलं असतं, जबाबदारी असणार, त्याच्यासोबतच तुम्हाला काँग्रेस सुद्धा टक्कर देणार आता साहजिकच आहे. पक्ष म्हणून हो. तसं तुमच्या बाजूला काही नियोजन किंवा काय करता? थोडक्यात काय की चंद्रदीप लक्ष्मीच्या बरोबर तुम्ही आता सगळे कर्वे तालुक्यामध्ये सगळ्या निवडणुका लढवणार? नाही आम्ही अजितदादांनाही ते क्लिअरली सांगितले की जरी आम्ही प्रवेश करत असलो तरी आमचे जे पारंपरिक विरोधक आहेत ते आमचे विरोधकच असणार आहेत. आणि स्थानिक स्वराज्य असेल किंवा ज्या काही संस्थांच्या निवडणुका असतील हे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी असलो तरी PN पाटील गट म्हणूनच आम्ही त्या सगळ्या निवडणुका लढवणार. युती धर्माचा तुम्ही भंग करताय असा उद्या भाजपवाले किंवा बाकी सगळे महायुतीवाले तुमच्यावर आक्षेप घेतील. त्यावेळी निर्णय नाही तर ते भाजपच भेटले की मालेगावला राहुल पाटीलनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला कारण त्यांचा पराभव झाला होता, कारखाना अडचणीत होता. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन वोट चोरीचा आरोप केला होता. कारण महाराष्ट्रामध्ये वोट चोरी झालेली होती, मतं चोरलेली होती. हे सगळा डेटा त्यांनी जो ओपन केला तो तुमच्या सगळ्यांच्यासाठीच केला होता. असं असताना पण तुम्ही ते निर्णय बदलला, कारण पुढे काँग्रेसला चांगले दिवस येतील का नाही याची तुम्हाला शाश्वती नव्हती. नाही तो प्रश्नच येत नाहीये. आम्हाला जर आमचा हा गट टिकवायचा असला, उद्याच्या 4-4.5 वर्षामध्ये आमची जी काही विकास कामं जर आम्हाला मतदारसंघात करायची असली, आमच्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचं असलं, आमच्या कार्यकर्त्यांना होत असलं अन्याय थांबवायचा असला तर हा निर्णय घ्यावा लागतोय असं कार्यकर्त्यांकडून मला आलं आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतो. थोडक्यात कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सतेज पाटील कुठे कमी पडले असं वाटतं? नाही मी माझ्या कार्यकर्त्यांबद्दल बोलतो, आमच्या गटाच्या कार्यकर्त्यांसाठी. तुम्ही एकत्र होता, सतेज पाटलांचे पक्ष म्हणून तुमचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते, ते कुठे कमी पडले असं वाटतं? नाही तसा प्रश्नच नाहीये ना. ते दरवेळी आमच्या बरोबर राहिलेलेच आहेत. कालची विधानसभेची निवडणूक असेल, अगदी या भोगवती कारखान्याच्या प्रश्नावरती सुद्धा ज्यावेळी मी त्यांना हा विषय सांगितला त्यांनी देखील अजितदादांची भेट घेतली होती आणि ते बोलले होते त्यांना मदत करण्यासाठी. खरं तिथून पुढे काही फारशी प्रगती झाली नाही त्यांच्या भेटीनंतर सुद्धा. भोगावती कारखान्याला मदत एवढ्या पुरतच सगळा प्रवेश तुमचा मर्यादित आहे की महामंडळ किंवा काय विधान परिषद असं काय पुढे चर्चा झाल्या? चर्चा झाली आहे का? आता भविष्यात कारखाना 2 मिनिटं बाजूला ठेवू. आता पंचायत समिती निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक आहे, बाकी सगळ्या महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार असं चंद्रकांत दादांपासून धनंजय माटांपासून सगळ्या शिंदे गटांपर्यंत सगळ्यांनी सांगितलं महायुती म्हणून लढणार. आता महायुती जर करवीरमध्ये लढणार असेल तर PN पाटील गट स्वतंत्र लढून चालेल का किंवा तुम्हाला ते लढून देतील का? तुम्हाला काय वाटतं? जिल्हा परिषद तुम्ही स्वतंत्र उमेदवार उभा करून त्यांच्या माहितीच्या विरोधात उभा करणं तुम्हाला शक्य आहे? नाही आमची जी अजितदादांबरोबर चर्चा झाली ती मी आपल्याला सांगितली. पण अजितदादांना उद्या महायुतीमार्फत जर सगळ्या निवडणुका लढवणार असतील तर भाजपकडून त्यांच्यावर प्रेशर येणार की महायुतीचा एकच उमेदवार उभा करा. त्यावेळी तुम्ही काय नाही त्यावेळी निर्णय घेणार ना आम्ही. कारण आम्ही आमची भूमिका अजितदादांना सांगितली ती मी आपल्याला सांगतोय. हो ज्यावेळी PN साहेबांचा पराभव होता, निसर्ग पराभव होता, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितलं शिका पक्षाला मिळालं होतं ते लोक तुमच्यावर येणार असतात. पहिला हा महत्वाचा विषय राष्ट्रवादी तुमच्यासोबत असणार. कारण ज्या वेळेला PN साहेबांचा पराभव झालाय त्यावेळी राष्ट्रवादी शिका पक्षात कसं आहे आणि त्याला अजून दुसरा घेतो दादाचा लोक आता तुम्ही कोणाला दादाच्या माझी गरज झाली मला वाटत नाही इथे येत आहे का नाही. राधानगरी तालुक्यात आज खरं तर वास्तविक स्टेशन पाहिजे ना. नाही तेच सांगा लागलोय. राधानगरी तालुक्यातले आम्ही जे काही नेते आज प्रेस कॉन्फरन्स सांगितलेले आपल्या सर्वांना माहिती आहे अतिवृष्टी झाल्यामुळे बरेचसे वाटा बंद झाले, ती येऊ शकले नाहीत. आता इथे येण्यापूर्वी सुद्धा आमचा जो सुदगिरवरचा कार्यक्रम होता तिथं सुद्धा राधानगरीतले आम्ही नेते सांगितलेले आम्ही खरं तर मिळूनच इकडे येणार होतो, तर ते येऊ शकले नाहीत असा त्यांचा निरोप आला सगळ्यांचा.
येणार आहेत. जी पीएन साहेबांची निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, ज्यांनी गेल्या 35-40 वर्ष पीएन साहेबांवर काम केले, ती सगळी मंडळी उद्याच्या 25 तारखेला सोडलं आल्याशिवाय राहणार नाही. किती वाजता कार्यक्रम सकाळी 11:30 वाजता अजितदादा सडोलीमध्ये येणार आहे. आदल्या दिवशी ते मुक्कामाला येतात असं आम्हाला सांगितलंय, असं समजते. आणि त्या दिवशी सकाळी काहीतरी इथं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आढावा घेणार आहेत जिल्ह्याचा, आणि त्यानंतर घरी जेवून मग 11:30 वाजता कार्यक्रमस्थळी येणार. पीएम गटाची पूर्ण पालकाची जबाबदारी अजितदादा सक्षमपणे असं त्याने आश्वासन दिले आम्हाला. आणि खरं तर मगाशी आपला जो मुद्दा होता, अजितदादांनीच आम्हाला खरं तर बोलवून पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी सांगितलं होतं. त्यामुळे हे जे काय आम्ही त्यांना बोललो होतो, जे काय बोललोय त्यांच्याशी, तेच आपल्याला सांगतोय की अजितदादांनीच आम्हाला आश्वासन दिले की ज्याप्रमाणे स्वर्गीय देशमुख साहेब, आमचे नेते स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील साहेबांच्या पाठीशी उभे राहिले, त्याच पद्धतीनं अजितदादा आमच्या गटाशी आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी ठाम राहते. नाही, त्यांनी आम्हाला आश्वासित केले की ज्याप्रमाणे पीएन साहेबांच्या पाठीमागे देशमुख साहेब होते, तशी ते आमच्या पाठीमागे कार्यकर्ते राहते. नाही मॅडम, कसं आहे, जरी आम्ही पक्ष बदलत असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या वाटेवर चालणाराच पक्ष आहे. आम्ही जरी पक्ष बदलत असलो तरी विचारधारा आमची तीच आहे, आणि काम हे आम्ही पीएन साहेबांचा गट म्हणूनच करणार आहे, आणि लोकांच्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतोय. रिपीट व्हायला लागले प्रश्न. त्याच्यावर आम्ही आपल्याला सांगितलंच की आम्ही आमची भूमिका अजितदादांना सांगितलेलीच आहे. 29ची निवडणूक ही विधानसभेची मी लढवणारच आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.